नमस्कार. चला आज एका जबरदस्त उपकरणाबद्दल बोलूया. सिंक्रोनस मोटर. हे एक असं मशीन आहे जे काहीतरी विलक्षण करून दाखवतं. म्हणजे अगदी अचूक, कधीही न बदलणारी गती. चला तर मग याच्या आत डोकावून पाहूया. कधी विचार केलाय का की काही मशीन्सची स्पीड इतकी परफेक्ट, इतकी स्थिर कशी असते, जसं काय घड्याळाचा काटा चाललाय, 1 इंचही इकडे तिकडे नाही. तर या तांत्रिक कोड्याचं उत्तर आहे सिंक्रोनस मोटर. या मोटरचं सगळं रहस्य माहितीये एकाच कल्पनेत दडलेलं आहे, ते म्हणजे एक चुंबकीय कुलूप, किंवा आपण त्याला मॅग्नेटिक लॉक म्हणू शकतो. हे कुलूप नक्की काय आहे आणि ते कसं काम करतं हेच आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग या कहाणीतले 2 मुख्य खेळाडू कोण आहेत ते बघूया. एक आहे स्टेटर आणि दुसरा आहे रोटर. हे बघा, अगदी सोपं आहे. स्टेटर नावाप्रमाणेच स्थिर असतो, तो जागेवरून हलत नाही. आणि रोटर तो फिरतो. स्टेटरचं काम आहे एक चुंबकीय भोवरा म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार करणं, आणि रोटरचं काम आहे त्या भोवऱ्यात सापडून त्याच्यासोबत फिरणं. एकाला एसी पॉवर लागते तर दुसऱ्याला डीसी. आता स्टेटरचं काम फारच इंटरेस्टिंग आहे. त्याला 3 फेज एसी सप्लाय दिला की तो एक फिरणारं मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. आणि गंमत म्हणजे ही फिरण्याची जी गती आहे ना, ती अगदी पक्की असते, धरलेली असते. तिलाच सिंक्रोनस स्पीड म्हणतात. आणि हे स्टेटर असं काही साध्यासुध्या मटेरियलचं नाही बनलेलं. ते बनवतात लॅमिनेटेड सिलिकॉन स्टीलपासून. आता असं का? कारण आपल्याला ऊर्जेचा अपव्यय टाळायचा आहे. यामुळे होतं काय की मोटर जास्त गरम पण होत नाही आणि आपली एनर्जी पण वाचते. थोडक्यात सगळा खेळ कार्यक्षमता वाढवण्याचा आहे. आणि मग येतो आपला दुसरा खेळाडू, रोटर. हा तर एक साधा इलेक्ट्रोमॅग्नेट आहे. त्याला डीसी पॉवर दिली की तो चुंबक बनतो आणि मग तो स्टेटरच्या त्या फिरणाऱ्या फील्डला पकडायला, त्याच्याशी लॉक व्हायला पूर्णपणे तयार होतो. पण थांबा, कहाणीत एक ट्विस्ट आहे. सगळं काही बरोबर वाटत असताना, म्हणजे स्टेटर आणि रोटर दोन्ही तयार असताना, या मोटरमध्ये एक मोठी अडचण आहे. प्रश्न हा आहे की स्टेटरचं फील्ड फिरतंय, रोटर चुंबक आहे, मग मोटर स्वतःहून सुरू का होत नाही? काय चुकतंय? त्यांचा कनेक्शन जुळत का नाहीये? तर होतं काय बघा, पॉवर चालू केल्या केल्या स्टेटरचं मॅग्नेटिक फील्ड प्रचंड वेगाने, म्हणजे समजा सेकंदात हजारो फेऱ्यांच्या गतीने फिरायला लागतं. पण आपला रोटर, तो तर बिचारा जागचा हलत नाही, तो स्थिर असतो. आता विचार करा, एक गोष्ट प्रचंड वेगाने फिरतेय आणि दुसरी स्थिर आहे. त्यांचे चुंबकीय ध्रुव एकमेकांना पकडणार कसे? त्यांना लॉक व्हायला वेळच मिळत नाही. पण मग यावर काही उपाय नाही का? अर्थात आहे. इंजिनियर्सनी यावर 2 खूप भारी आणि हुशारीचे उपाय शोधून काढलेत. चला बघूया ते काय आहेत. तर मग या रोटरला आपण ती संधी कशी द्यायची? त्याला त्या वेगवान फील्डशी लॉक व्हायला मदत कशी करायची? पहिला उपाय तर अगदी सरळ आहे. त्याला म्हणतात प्राइम मूव्हर. म्हणजे काय? तर आपण एका दुसऱ्या छोट्या मोटरने या रोटरला आधीच फिरवून घ्यायचं. त्याला जवळजवळ सिंक्रोनस स्पीडपर्यंत पोहोचवायचं. एकदा का दोघांची गती जवळपास जुळली की मग काय, ते चुंबकीय ध्रुव एकमेकांना आरामात पकडतात आणि क्लिक, कुलूप लागतं. दुसरा मार्ग तर आणखी हुशारीचा आहे. यात सुरुवातीला रोटरला डीसी पॉवर देतच नाहीत. त्यामुळे मोटर एका वेगळ्याच प्रकारच्या मोटरसारखी, म्हणजे इंडक्शन मोटरसारखी सुरू होते. ती हळूहळू वेग पकडते आणि जेव्हा ती सिंक्रोनस स्पीडच्या अगदी जवळ पोहोचते तेव्हा आपण रोटरचा डीसी सप्लाय चालू करतो. झालं, रोटर एक शक्तिशाली चुंबक बनतो आणि त्या फिरत्या क्षेत्राशी घट्ट लॉक होऊन जातो. तर ह्या उपायांमुळे मोटर सुरू तर होते, पण एकदा का ती सुरू झाली की मग तिची खरी जादू दिसते. ते म्हणजे तिचं अतूट चुंबकीय कुलूप. हे चुंबकीय कुलूप म्हणजे काय? तर रोटरचे चुंबकीय ध्रुव आणि स्टेटरच्या फिरत्या फील्डचे चुंबकीय ध्रुव एकमेकात इतके घट्ट अडकतात की ते एकच बनून जातात. आता स्टेटरचं फील्ड ज्या गतीने फिरेल, रोटरलाही अगदी त्याच अचूक गतीने फिरावंच लागतं. गती थोडीसुद्धा कमी जास्त होऊ शकत नाही. तर आता हे सगळं रहस्य कळल्यावर एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आपल्या अवतीभोवती अशी कोणती ठिकाणं आहेत जिथे अशा अचूक न बदलणाऱ्या गतीची इतकी जास्त गरज असते? कुठं वापरली जात असेल ही मोटर? मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये, पॉवर प्लांट्समध्ये, किंवा आणखी कुठे? जरा विचार करा.